हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आता नाश्ता आत्ताच केला आम्ही, ढोकळा आज खाल्ला आणि आता चहा पितोय आम्ही लोक, कोरा चहा। आणि रिदेशना कालचं त्याचं जे चित्र म्हणजे अर्ध राहिलेलं ना, सुरुवात केलेली, तर तो ते आता करतो आहे इकडे बसून। तर हे कालचं आणि हे आताचं। तर आता सगळे कलर जमा करतोय रिदेश। रिदेश स्केच पेन कशाला? हा बघ क्रीम कलर, हय हा बघ क्रीम शोधतोय। काय कलरिंग तू मन लावूनच करतो पण तरी मूडवर आहे त्याच्या। तर इथे जरा हल्ली थोडंसं कलरिंग म्हणजे करायला जरा इंटरेस्ट घेतो, म्हणजे ते म्हणून त्याला आम्ही ते देतो कलरिंगचं करायला। आणि आज रिदेशने आंघोळीला म्हणजे तो असाच गेला होता, तर त्याने स्वतःच आहे ना करायला घेतली होती थोडी थोडी, म्हणजे असं साबण वगैरे त्याने लावला, फक्त कुठे कन्फ्यूज झालं, तोंडाला साबण लावला त्याने, म्हणून ते पाणी त्याला ओतायला जरा हे होत होतं म्हणजे तोंडावरती। मग त्याला अशी सांगत होती मी, थोडंसं हाताने तू मार म्हणून पाणी, मग हाताने घेऊन असं थोडं थोडं असं लावत होता। तर जरा त्याने ट्राय केला आज असं, त्याला असं जरा सोडलेलं एकट्याला, आणि ते एक शिकतो आहे। त्याच्यानंतर कपडे घालायला त्याला ते म्हणजे उलटं असेल तर आपण सरळ करतो पॅन्ट वगैरे किंवा टी शर्ट, पण ना तो असं आहे ना, सरळ जरी असेल ना तरी परत तो उलटं करायला जातो। मग त्याला सांगावं लागतं की हे सरळच आहे, त्याला सरळच ठेवायचं आहे, परत उलटं करायचं नाही। आणि बॅक फ्रंट तर ते सध्या चालू आहे, वर्क इन प्रोग्रेस। तर आम्ही शिकवतो आहोत त्याला असं। तर चला आता पटकन चहा माझी पिऊन घेते थंड व्हायच्या आधी, नंतर पुढे कंटिन्यू करते। आता नेक्स्टली सेम कॉपी करायचंय, बुक क्रॉस, कधीच बुक आडवी नाही धरायची रिदेश, वर बघून लिहा तिकडचं, सेम। मी बघायला येते थोड्या वेळाने। हा यू नाही, इकडे बघ, तिकडे बघ, बी तू काय लिहिलंय? यू येणार, मग काय येणार? ए ह्यालाच फिरव, ए थांब, ए कर, ह्याचा कसा करशील, असा फिरव, हा ए, ओके, BAN और ORAN, पुढे बघ, ORAN, तिकडे बघ ना, ORAN, जी फिरव ह्यालाच, ORAN GE, लक्ष नाही रिदेश तुझा, WATE, तू लिहिलास? नाही लिहिलास, हे खोडावं लागेल, खोड सगळं खोड, स्पेलिंग नाही, डायरेक्ट वाच, मँगो, खाली बघ, खाली बघ, ब, परत वाच, NA, ब, परत बोल, ना, सलग बोल, गुड, ग्रेप्स, नेक्स्ट।
तर आता रिदेश त्याचं खाऊ खायला बसलाय. मी भेल बनवली होती अशी सुकी, बाजरीचे कुरमुरे होते ना, तर त्याची थोडंसं फरसाण टाकलं त्याच्यात, कुरमुरे आणि चणे होते तर ते टाकले. तर तो तेच खातोय. बघू लॉक झाली, अजून जोरात आवाज येणार. खेच खेच आवाज येणार, थांब. हां ये, पहिल्यांदाच ह्याने लॉक केलं. आता मी करते. नेम धरून मारायचा यार, नेमच धरत नाही. हे बघ इकडे बघ, ही हंडी होय रिदेश, हे बघ ही हंडी पाडायची आहे. हां ही हंडी पाडायची आहे. हां उभा राहते, थांब. इथून अजिबात हालायचं नाही. हां हंडी हंडी नाही, लॉक नाही झालंय. लॉक कर, खाली खेच खेच. खेच तसं नाही, असं पकड 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 पकड. हां हां खेच खेच जोरात. नाही का नाही होते, कर परत. खेच खेच खेच. आता तर केलंस, थांब पकड. हां झाली झाली. नीट नेम धर, नेम धर. ग्लास नाही, खाली ग्लास ग्लास. ऐक पर हां ग्लास कुठे आहेत, नीट फोकस. ग्लास ग्लास. ये कंटिन्यू ठेव, तुझी प्रॅक्टिस कंटिन्यू करा. चला इथे उभा राहा. रिदेशसाठी ना गण घेतली होती शूटिंगसाठी, अशी शूटिंग करायला. म्हटलं जरा फोकस वगैरे त्याचं जरा हे होईल ना, म्हणजे कारण ते जरा डिफिकल्ट आहे. मागे जेव्हा घेतली होती त्याच्यानंतर हे आता दुसऱ्यांदा म्हणजे तिसरी वेळ आहे मला वाटतं, दुसरी का तिसरी वेळ मी त्याचं घेते आहे. तर ना मगाशी ते हंडीसारखं लावलेलं ना मी, म्हणजे ग्लास, तर ते भरपूर म्हणजे खूप वेळा म्हणजे त्याच्यावरती हे ट्रायल करून करून शेवटी ते हे केलं. आणि आता त्याच्यानंतर मग बॉटल आणि ग्लास घेतली. त्याच्यानंतर मी माझ्या हेल्पने त्याने ते ग्लास म्हणजे एकदाच फक्त हे केलं, पाडलं, कारण ते थोडंसं अवघड आहे नेम धरायला. तो इकडे तिकडे नेम धरतोय. त्याने तेलाची बॉटल ना 2-3 वेळा खाली पाडली. तर ना तेच, आणि गोळी वगैरे इकडे म्हणजे ते आहे ना बुलेट, ती इकडे तिकडे जाते ना, म्हणजे कधीतरी बेडच्याकडे, तर ती त्याला बरोबर भेटते. म्हणजे तर आम्हाला दिसत नाही ती बुलेट कुठे जाते ते असं. आता त्याला तेच म्हटलं थोडा वेळ जरा प्रॅक्टिस कर, अजून एक 5-10 मिनटं. आता तो ते करतो आहे. रिदेश चला. आणि जेव्हा गण ही घेतली होती तेव्हा ॲक्च्युली मला ते कळतच नव्हतं कशी चालवायची आहे, ते समजत नव्हतं मला. लॉकिंग सिस्टम आहे त्याला, ती बुलेट टाकून मग ती गन लॉक करायची, खाली खेचायचं आहे. तर ते गन घेतल्यानंतर मला ते समजायलाच 10 मिनटं गेले. मग ते मी नंतर खूप विचार करून मग नंतर मला ते कळलं की हे लॉक करायचं आहे, ते खाली खेचून, आणि त्याच्यानंतर मग ती चालवायची आहे असं. तसं आहे, पण चांगल्या क्वालिटीची आहे ती गन, म्हणजे बुलेट ती एकदम अशी पुढेपर्यंत जाते असं. तर तो तेच ते करतो आहे आता कंटिन्यू. वरती धरलास तर नाही होणार तुला, ते खाली धरायचा हात असं. तर चला आता हा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू फॉर वॉचिंग. चला.